गोकुळीच्या लोका झाली ब्रह्मज्ञान, कुठलंही साधन न करता ब्रह्मज्ञानाची प्राप्ती गोकुळ वासियांना झाली. कारण त्यांचं अंतकरण हे अंतकरण चतुष्टय निर्मळ होत. काहीच केलं नाही, जप नाही, तप नाही, अनुष्ठान नाही, काही नाही. परंतु भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा अंतकरणामध्ये होता. त्या ओलाव्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये ती ज्ञान त्यांना प्राप्त झालं. आज माझ्या भगवंताने ज्या गौरींना ब्रह्मसुख दिलं आणि सांगितलं की तुम्ही आश्विन महिन्यात शरद ऋतूच्या कालखंडामध्ये येणारी शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा, या पौर्णिमेच्या दिवशी यमुनेच्या काठावर कुंजवनामध्ये तुम्ही या, मधुवनामध्ये तुम्ही या. आणि महाराज संकेत केला भगवंताने मधुवनामध्ये बासुरीचा तार झेललेले आहे. बासुरी आणि त्या आवाजामुळे आज सबंध गवळणीच्या चित्ताचं आकर्षण माझ्या भगवंताच्या बासुरीने केलेले. भामदास महाराज गोड बोलतात. ओम ऐकोनी वेणूचा नादो, ऐकोनी वेणूचा नादो, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकोनी महाराज चिंतन करतात. भगवंतानी बासरी वाजवली, ते सूर छेडलेले आहे. गवळणीच्या कानावर तो नाद पडला महाराज. आणि एक गवळण दुसऱ्या गवळणीला विचारला अगा, हो जो वेणूचा आवाज येतोय ना, हा वेणू नाद कोण करताय? कोण वाचित असेल? तेव्हा आमच्या भामदास महाराजांनी गोड वर्णन केलं. गवळणीच्या माध्यमातून ती गवळण बोलते, तुला कल्पना नाही? अगं म्हणते काय कल्पना आहे? त्या वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण वेणुनाद करीत आहेत. त्याने आपल्याला शब्द दिलेला आहे. वृंदावनी वेणुगवनाचा मायवाद,
एकमेकीला विचारतात त्या वृंदावनामध्ये कोणाचा वेणू वाजत असतो. मला असं भासतंय की तो यादवराज असणारा यादवांचा मुलगा भगवान श्रीकृष्णाचाच वेणू असावा. आणि या वेणूच्या नादामुळे महाराज गोकुळवासी असणाऱ्या गवळणी वेणू नादाने भरून केलेल्या आहेत. अनेक गवळणी आहेत. भुलविले 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 वेणुनादे भुलविले 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 वेणुनादे वेणू वाजविला पूर्ण चारा चरू विसरली गाई व्याघ्रे ते ठाई झाली. एवढाच नाही, घरामध्ये कामधंदा करणाऱ्या ह्या गवळणी ध्यानाच्या गवळणी सामान्य नाहीत. या गवळणी म्हणजे कोणी हळा मासाच्या स्त्रिया नाही. आलं का लक्षामध्ये? महाराज वर्णन करतात गोपिकाच्या विषयी प्रगटल्या सुहृती गोपिकाच्या विषयी प्रगटल्या प्रत्यक्ष श्रुती पाहतात गवळणींचा वेश धारण करून गोकुळामध्ये प्रगट झालेले आहेत. हो, 1,00,000 मंत्र आहे. किती लाख? 1,00,000 मंत्र आहेत. 1,00,000 त्यामध्ये 4,000 जे मंत्र आहेत हे मंत्र म्हणजे ज्ञानकांड आहे. कोणतं कांड? ज्ञानकांडाच्या श्रुती आहे. 4,000 16,000 मंत्र अर्थात एक उपासना कांडांच्या श्रुती आहे. आणि 80,000 मंत्र हे जे सूत्र आहेत, श्रुती आहेत, त्या कर्मकांडांच्या श्रुती आहे. एकूण 1,00,000. साध्या भाषेत यातही थोडासा अंतर केला. पुन्हा यामध्ये कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहे, कोणी येती,
स्वतंत्रता. महाराज बोलतात कोणी सोना कोणी कोणी स्वतंत्रता कोणी स्वतंत्रता कोणी स्वतंत्रता कोणी सुनाय सून म्हटलं की पराधीन, सासू म्हटलं की स्वतंत्र माया. घरात काय करायचं काय नाही करायचं ते कोण ठरवते? कोण ठरवते, सून का सासू? बोलत जा जरा. आता सासाय राहिला नाही आणि सुनाय राहिला नाही. जुन्या काळामध्ये सुना आणि सासू, काय सुनायची हिंमत होती सासूच्या समोर यायची. महाराज सासा कुठं मेले की सध्या. आता सासाची हिंमत नाही सुनांच्या समोर यायची. काय मजा नाही सासाची. तुमच्या काळामध्ये होतं का? सासूबाई जर नुसत्या दिसल्या गहाण फोडायचा गहाण. मी तुम्हाला विचारतो, सून स्वतंत्र का सासू स्वतंत्र? घरामध्ये कोणाची चालतीये? सासू स्वतंत्र आहे. अधिकार वर्ष अधिकार आहे घरामध्ये सासूला. एक ध्यानात घ्या, सून झाल्याशिवाय सासू होता येत नाही. आता बऱ्याचशा मुलींना वाटतंय मी डायरेक्ट सासू व्हावं, परंतु नसतंय. अगोदर सून व्हावं लागतं आणि नंतर सासू होण्याचा अधिकार असतो. आता सूनच व्हायची पत्ता, परंतु झाल्या डायरेक्ट सासू. मला विस्तार तिकडे करायचा. या ठिकाणी कोणी स्वतंत्रता, स्वतंत्र आहे त्या सासूच्या रूपामध्ये आहे. कोणी सुना कोणी लेकी, कोणी येते स्वतंत्रता. अवघी याची जगनिंद झाली धिंद सार. सासून पाहिलं सुनाकडं आणि विचारला, अरे कामाचा वेग वाढलेला दिसतोय, मला कळतंय, मी काही ओळखत नाही. तो वेणूनाथ तुझ्या कानावर पडलेला मला माहित नाही. अगं भांडी धुनी जरा व्यवस्थित कर. तुला किती आरवलं तरी तू थांबणार नाहीस, तू जाणार आहेस, परंतु व्यवस्थित तर करून जा. महाराज चिरे चोळ्या त्या धुता विसरली, ऊर्ध्वर लागली ध्यान कृष्ण मूर्ती. काम घरामध्ये चालू आहे, परंतु त्या घाई गडबडीमध्ये त्या सगळ्याच विसरल्या कामधंदा. देहभान विसरून भगवंताच्या भेटीसाठी आतुर झालेल्या गोपी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा
एक तर गवळण एवढी विसरली महाराज, सर्व काम आटोपलं, फक्त एकच राहिली होती, तुपाची भरणी होती. तुपाची भरणी ती तेवढी शिमक्यावर ठेवायची, घराच्या बाहेर पडायची. त्या गवळणीला एक मुलगी होती, तिचं नाव बबली धरा आपण, बर का. त्या नादामध्ये हिने शिमक्यात भरणी ठेवायच्या ऐवजी स्वतःची मुलगी भरणी ठेवण्याच्या ऐवजी मुलीलाच ठेवलं शिमक्यात, आणि भरणी काकाला घेतली, बस घराच्या बाहेर पडली. सासू म्हणजे अरे काय चालू आहे तुझं, अगं थोडासा तरी विचार कर. ते लेकरू शिकेत ठेवलं आणि तुपाची भरणी वर निघाली. देहभान विसरल्या मला, तन्मय झालेली होती. आणि आज संबंध गवळणी यमुनेच्या काठावर एक एक करून सगळ्या भगवंतापाशी आलेल्या आहेत. मला महाराज लीला, या महाराज लीलेचं चिंतन माझ्या शुकाचार्य महाराजांनी अगदी सुंदर केलेलं आहे. दशम स्कंदामध्ये 33वा अध्याय श्रीमद भागवत द्वितीय खंड दशम स्कंद प्रमुख अध्याय 33वा. याच्यामध्ये शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगत आहेत, राजन इत्थं भगवतो गोप्यः श्रुत्वा वाच सुकेशलः अहूरवीर हजं तापं तदा गोपचिताशिषः. भगवंतानी पोवा वाजवला, बासुरी वाजवली, आणि महाराज भगवंतानी प्रगट केलेले आहे. हो, भगवान श्रीकृष्ण एक गवळण एक भगवान, प्रत्येकी सोबत स्वतंत्र भगवान आहे, स्वतंत्र. एवढंच नव्हे, हा महाराज प्रसंग याला रस म्हटलेला आहे, महारस, बर का, ज्याला ब्रह्मरस म्हणतात. काय म्हणतात? ब्रह्मरस. ब्रह्मरस घेही काढा तिने पिढा, पथ्य नाम विठोबाची अनेक वाची नसीवी. षडरसाचं चिंतन केलेलं आहे. किती रसाचं? 6 रस आहे, 6. कारुण्य रस आहे, अद्भुत रस आहे, शांत रस आहे, रौद्र रस आहे, विभत्स रस आहे. असे कितीतरी रस आहे. अनंत वय रसा हा श्रुती माता चिंतन करते. अनंत वय रसा हा. माझ्या मौलींनी 6 रसापेक्षाही पुढे जाऊन 9 रसाचं चिंतन केलं. ज्ञानेश्वरी अद्भुत आहे बर का. ज्ञानेश्वरी अद्भुत आहे. त्याचं कारणच हे आहे, शास्त्रानं 6 रस सांगितले, परंतु माझ्या मौलींनी 9 रसाचं चिंतन केलं. होय, म्हणून ज्ञानेश्वरीत काय नाही, ज्ञानेश्वरीत काय नाही. मी तुम्हाला विचारतो, इति गुह्यतमं शास्त्रम मीदमुक्तम मया नघो. जे जया पाहिजे ते आहे रे. इति ज्ञानेश्वरी. अध्यात्म आहे, ज्ञान आहे, कर्म आहे, उपासना आहे, भक्ती आहे, गुरु सेवा आहे.
चला परमार्थ कसा करावा ती ज्ञानेश्वरीने सांगते. प्रपंच कसा करावा ती ज्ञानेश्वरी सांगते. नगरेची रचावी कशाचा ज्योता काय वने लावावी जलाशये निर्माळी ज्ञानोबाराय बोलतात. शेती करायची ना तुम्ही आरंभीच होई आपली होऊन गेली. पेरोनी शेता जायचे. शेती कशी करावी माझ्या माऊलींना विचारा. माऊली बोलतात पाहोनी भूमीचे मार्दवू. जमीन पाहिल्या पाहिल्या कळतं की या जमिनीमध्ये कोणतं पीक येणार आहे. होय म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये काय नाही सबंध चिंतन ज्ञानेश्वरी मध्ये आहे. विस्तार करायला वेळ दे आपल्याकडे. ज्ञानेश्वरी आमचा आत्मा आहे. आत्मा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगाच्या पाठीवर नाही. एक बोलू का संस्कृत भाषेमध्ये असणारा महान विद्वान साहित्यिक कालिदास राजा भोजांच्या दरबारी असणारा हा नवरत्नापैकी एक रत्न म्हणजे कालिदास. या कालिदासाने संस्कृत भाषेमध्ये अनेक ग्रंथाची निर्मिती केली बर का. त्याच्यामध्ये शाकुंतल नावाचं एक महानाट्य आहे कालिदासांचं. शाकुंतल काव्य शास्त्र विनोदे न कलो गच्छन्ति धीमता. काव्य काय रस काय या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कालिदासांनी ओत पोत भरलेला हे काव्य आहे. परंतु हा कालिदास जर माझ्या ज्ञानोबा यांच्या नंतर जन्माला आला असता तर ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचला असता. ज्ञानेश्वरीत काय नाही साहित्य विचारू नका. साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीच्या क्षोणी. विवेक वल्लीची लावणी उदी सिंगो. साहित्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वरी अलौकिक आहे. अध्यात्माच्या दृष्टीने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. अध्यात्म पदोपदी अध्यात्म आहे ज्ञानेश्वरी मध्ये. ज्ञानेश्वरी कोणही वाचू द्या कोणही त्याच्या हृदयाला पाजर फुटल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा परिणाम त्याला ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. माऊली बोलतात. खेचर माहिती आहे तुम्हाला नाही माहित. घोडा तर माहित आहे. घोडा आणि गाढव दोन प्राणी माहित आहे बरोबर आहे. एवढं तर माहित आहे. अर्धा घोडा आणि अर्धा गाढव याचं मिश्रण म्हणजे खेचर. घोडा आणि गाढवाचा प्रकार हे तिसरंच अपत्य म्हणायचं बर का. अजून जर सोप्या भाषेत जर ओळखायचं असेल ना पुरुष ना नारी ना देव ना राक्षस त्याचं नाव खेचा. माझं बोलणं कळालं. अर्थात पिशाच. चला जास्त तुम्हाला कोड्यात टाकून कशाला. पिशाच भूत. पिशाच्याने जर माझी ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानोबा बोलतात खेचराची मना आणि सात्विकाचा पाना
श्रवणासवी सुमना समाधी जोडी. त्यानं जर ज्ञानेश्वरी वाचली तर त्याला समाधी लागल्याशिवाय राहणार नाही. अध्यात्माच्या दृष्टीने बोलावं. अध्यात्म ज्ञानेश्वरी मध्ये काय नाही. माऊली बोलतात नवद्यापा नवरसी भरवी सागरू करी उचित रत्नाचे आगरू भावार्थासी गिरुवरी निपजवी माई साहित्य सोनियाच्या खाणी. नवरसांची रेलचल माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये केली. अनेक ठिकाणी अद्भुत रस, रौद्र रस, विभत्स रस आणि विशेषतः माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये शांत रस विस्ताराने वर्णन केलेलं आहे. माऊली बोलतात आहो शांताचिया घरात अद्भुत आलासे पाहुणेरा. शांत रसाचं जे घर आहे त्या घरी अचानक अद्भुत असणारा पाहुणा म्हणून आलेला आहे. अचानक पाहुणा यावा आश्चर्य, विशेष नवलावा असतो. तसं नवरसाचं चिंतन केलेलं आहे. सूतजी महाराज आपलं शौनकादी ऋषी सूतजी महाराजांना अनेक वेळा म्हणतात मम कर्ण रसायनम. तो रस आमच्या कानाद्वारे आत जावा. आणि आज महाराज भगवंतानी हा ब्रह्मरस सबंध गोपींना ब्रह्मदेवाच्या 1 वर्षाची रात्र करून 1 दिवस करून 6 महिने भगवान महाराज या ठिकाणी करतात. काही गवळणीचा तर नित्यनेमच आहे महाराज. विरहणी प्रकरण आहे गवळणीमध्ये. एक व्यभिचार प्रकरण आहे बर का. काही अभंगाचे काही प्रकरण असतात दादा, बरोबर आहे. आचिनी माता न फिरी मागारी. आचिनी माता न फिरी मागारी. हाजिनी माता नगरी माघारी. हाजिनी माता नगरी माघारी. हाजिनी माता नगरी माघारी. हाजिनी भगवंताला हे भगवान आम्ही तुझ्या सोबत एक रूप झालेले आहोत. बस आता मागार नको. पैसा दे शेजारी गोविंदाचा. पैसा दे शेजारी गोविंदाच्या घरी निघाली पटराने गोरी. घरी निघाली पटराने गोरी. घरी निघाली पटराने
निघालेले आहोत बर का. आमचं घर आणि दार आम्ही सोडलंय. आता ते सर्व सोडून तुझ्याकडे आलेले आहोत. आता आम्ही बळे जबरदस्तीनं तुला वरमाला घातलेल्या आणि राणी नाही पट्ट राणी घरी की झाली पट्ट राणी बळे वरिले सावळे सावळे वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म घरी झाली आणि बोले घरी झाली. आम्ही तुला आता वळलेला आहे. आता आम्ही परत जाणं अशक्य आहे. भगवान बोलू लागले काय बोलतो हा हे तुमचं खरं आहे. जा आपापल्याकडे. मी काय वेणू वाजवला तुम्ही आलात कल्पना आहे तुम्हाला. तुमचे मालक तुमचे पती हा परमेश्वर असतो आणि तुम्ही घरदार सोडून इथपर्यंत आलात. लाज शरम काय आहे का. एक गवळण बोलू लागली भगवान घर सोडून घरी राहणं. अरे आम्ही केव्हाच घरदार आता सोडून दिलाय. आता परत शक्य नाही. कारण तुझ्या प्रेमापोटी देवा तुझ्या मुरलेच्या पायी मन वेधिले रे मन वेधिले. आता परत नाही. कारण का आता काहीच जाऊ धरा आता काहीच जाऊ धरा हे बडाले पीता हे बडाले पीता हे बडाले तू जा म्हणतोस परंतु आमचा लौकिक असणारा मालक तो चांगला आहे का. अरे दुष्ट दुराचार्य आणि तू घरी पाठवतो. शक्य नाही. भगवान समजावतात आणि जेव्हा दोघांनी ऐकत नाही तेव्हा भगवान अचानक अंतर्धान होतात. कारण यांच्यामध्येही मनामध्ये अहंकार होता की माझ्यासारखा सुख माझ्यासारखा आनंद जणू काय माझ्यासोबत फक्त भगवान आहे अन्य सोबत नाही असा अहंभाव होता. आणि भगवंतांनी परीक्षा घेतली. भगवान अचानक अंतर्धान झाले आणि अंतर झाल्याच्या नंतर या गवळणींची जी स्थिती आहे महाराज भयान अवस्था झाली या गवळणीची. कृष्णा अरे हे तरी होता संग अंगे अंग लपविले. इतक्या लवकर तू
कुठं गेला म्हणून यांनी टाहो फोडला, विरह केला. नामदेव महाराजांची गोड गावळण आहे. विरह गवळणींनी केला महाराज, आणि त्या गवळणींचा विरह पाहून भगवान प्रगट झाले. सावजानी वेडी सावध काय मोकलीले वने, सावधानी वेडी येतवरी होता संग, अंगे अंग लपविले. तुकोबारा बोलतात, तुका म्हणे पाहिले मागे. एवढ्या वेगळे गवळणीचा विरह पाहून भगवान प्रगट झाले. परत महाराज लीला प्रारंभ झाली. ब्रह्मदेवाचा संपूर्ण दिवस म्हणजे आपला 1 वर्ष. किती वर्ष? ब्रह्मदेवाचा 1 दिवस आपला 1 वर्ष. बर का? ब्रह्माच्या 6 महिन्याच्या रात्री आणि दिवस महाराज भगवंताने या गवळणींना अपार सुख दिलं. अपार. या महाराज लीलेमध्येच वेश बदलून गोप वेश धारण करून भगवान शंकर पण आलेले आहेत. बोली गोपेश्वर भगवान की जय. हे महाराज किती दिवस चालेल? महर्षी नारदांनी विचार केला, असं जर चालू राहिलं तर कंस कधी ठार व्हायचा, केव्हा होणार? म्हणून महर्षी नारद प्रगट झालेले आहेत. महाराज नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण